ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांना कोटी कोटी प्रणाम। आज मी तुम्हाला एक साधा सिंपल उपाय सांगते। तो असा की तुम्हाला भरपूर सारे सगळ्यांना प्रॉब्लेम असतात, मग त्या प्रॉब्लेममधनं आपल्याला बाहेर येण्यासाठी 2 चिठ्ठ्या करायच्या आणि त्याच्यावर लिहायचं श्री स्वामी समर्थ। एका ठिकाणी लिहायचं हो, एका ठिकाणी लिहायचं नाही आणि तुम्ही ती चिठ्ठी खाली टाकायची। चिठ्ठी खाली टाकायची आणि तुमचे कुठला जो प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुम्हाला काही अडचणी असतील तर त्याच्यामधनं आपल्याला बाहेर निघण्यासाठी हो किंवा नाही म्हणायचं। मग तुम्ही त्या चिठ्ठी टाकायची, पण तुम्ही मनभावेने स्वामींना साकडं घालायचं की मला ह्याच्यातून मार्ग निघू देईल, मला ह्याच्यातनं बाहेर येऊ देईल असं तुम्ही म्हणायचं। ज्या वेळेला तुम्ही मनापासून पूजा करता आणि स्वामींना काही असं नाही की तुम्ही माळजप केली पाहिजे किंवा काय, तुम्ही स्वामी समर्थांना उठता बसता नामस्मरण केलं, तारक मंत्र म्हटला तरी चालतं आणि त्या 2 चिठ्ठ्या स्वामींना अगदी मनापासून म्हणायचं की मला ह्या अडचणीतून सोडव आणि मग मी एखाद्या गरीबाला खाऊ घालीन किंवा एखाद्या गरीबाला मदत करीन, असं तुमची जी काही इच्छा असेल ते पूर्ण झाल्यानंतर मी करील असं म्हणायचं। आणि स्वामींना त्या 2 स्वामींसमोर माळजप वगैरे करून झालं, तारक मंत्र म्हणून झाला की तुम्ही त्या 2 चिठ्ठ्या खाली टाकायच्या आणि त्याच्यातली एक चिठ्ठी उचलायची। जर तुमचं काम होणार असेल तर ते हो येणार, काम नसेल होणार तर नाही येणार, असं स्वामींना तुम्ही साकडं घालून त्या चिठ्ठ्या टाकल्या आणि मग ते जे काही उत्तर असेल त्याच्यावरच आपण म्हणायचं की स्वामींनी आपल्याला हो म्हटलं, नाही म्हणलं। ब्रह्मांडाचे नायक आहेत तो ते, तुम्हाला ते 100% ह्याच्यातनं मार्ग दाखवणार। एखाद्या वेळेला एखाद्या चिठ्ठीचं आपल्याला नाही म्हणून आलं तर ते काम होणार नाही किंवा हो म्हणून झालं जरी ते काम होणार नाही, पण स्वामी थोडासा आपला बघतात की बाबा हे लोक आपल्यावर कितपर्यंत विश्वास ठेवतात। त्यांच्यावर मनापासून तुम्ही विश्वास टाका, ते तुम्हाला 100% त्याचं फळ मिळणार। हा अगदी सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।